धर्म स्वचा जो धर्म आहे त्याचा सूर्य जर जगात आला तर त्या सूर्याच्याच प्रकाशामध्ये सबंध विश्वामध्ये प्रकाश आहे. मी त्यांना म्हणून सांगितलं तुम्ही स्वजन नाव द्या, हे काही चाळीस नाव देऊ नका तू. आता त्याचं फार मोठं ऑर्गनायझेशन झालंय, त्याच्यात सगळे तरीके लोक येतात, सगळं काही त्याच्यात आता स्वदेवी लोक म्हणतात. पण स्वधर्म पाहिजे. स्व म्हणजे आत्म्याचा धर्म. आणि म्हणूनच त्या लोकांनी विचार केला असेल भाषा बनवताना त्यांनी स्वार्थ असा शब्दात स्वतः अर्थ म्हणून घ्या. स्वार्थ म्हणजे जिथे स्वतः अर्थ मिळेल तो स्वार्थ हे आधी सांगून गेल्या. अंतरित आपण कुणाला म्हणतो शिवी देताना अरे तू स्वार्थी आहे, मुळीच नाही. तो स्वार्थी असता तो साधू झाला. याने स्वतः अर्थ मिळवला तो समर्थ झाला. आणि समर्थाच्या जो वक्तव्य आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असे समर्थ तुम्हाला करण्यासाठी म्हणून मी धावपळ करते. आणि तुम्ही का माझ्या मागे हात धुवून लागला? तो जो कोणी आला त्याच्या मागे हात धुवून लागायचे अशी प्रथा आहे ती का? आणि जे भामटे आणि चोर आणि लबाड लोक पोट भरून बसलेले आहेत त्यांना मात्र कुणी काय म्हणत नाही. तर ह्या कुंडलिनीचं जेव्हा जागरण होतं तेव्हा जेव्हा दुसऱ्या चक्रावरती येते स्वाधिष्ठान चक्रावर, स्वाधिष्ठान चक्र हे चारीकडे आपल्या नाभी चक्रातून फिरतं आणि तिथे आपली गुरुसंस्था स्थापित. जे मोठमोठाले सद्गुरू जगामध्ये झाले, दत्तात्रयाचे वंशज किंवा दत्तात्रय स्वयं साक्षात अनेकदा त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यांनी ही गुरुसंस्था आपल्या पोटामध्ये निर्माण केली. आता दत्तात्रयांचे भक्त लगेच ओळखता येतात. पोटात दुखतं त्यांच्या पोटात त्रास. म्हणजे आता बघा कुणाच्या पोटात त्रास होता जरी विचारलं तर मोघं विचारून बघा का हो तुम्ही दत्ताला मानता का? हो. पण जो दत्त पोटात बसलेला आहे मग तुमच्या पोटात का दुखतं? कारण असं की तुम्ही त्याची आज्ञा घेतली का? अहो एका प्राईम मिनिस्टरला भेटायचं असलं तरी तुम्ही तिथे जाऊन त्याला ओरडत बसले राजीव राजीव तर तुम्हाला अरेस्ट होती. कोणत्याही प्राईम मिनिस्टरला भेटायचं तर त्याला आज्ञा पाहिजे, लोकांची अनुज्ञा पाहिजे, टाईम देणार त्या वेळेला तुम्ही जाऊन भेटायचं. पण जो परमेश्वर त्या दत्तात्रय ते परमेश्वराचे सुद्धा गुरु असं म्हणतो आपण, त्यांना भेटायचं, त्यांचं नाव घ्यायचं ते असं सोपं आहे. त्यांचा तुम्ही मान ठेवला नाही, त्यांचा तुम्ही मुळीच मान ठेवलेला. आपल्या धर्मात सगळं काही आहे. ह्या धर्मामधनं आपण सबंध विश्वाला प्रकाश देऊ, पण दृष्टी बदलायला पाहिजे. जो सुज्ञ असेल तो त्या दृष्टीला येऊन तो प्रकाश लोकांना देईल. जेवढे पोटाचे रोग आहेत दत्तात्रयाला प्राप्त झाल्याबरोबर ठीक झाले. हे सहयोगाचे प्रचिती आली, पोट ठीक झालं मग माताजीला मानतो आम्ही. माताजी जे म्हणतात त्यांना आधी पोट ठीक झालं तर फक्त सहयोगात जो फरक आहे तो फार मोठा फरक आहे आणि तसं केल्याशिवाय झालं नसतं. म्हणून हा मी फरक केलेला आहे तो समजून घ्यावा. की पूर्वीच्या काळी एक दोनच फुले ह्या विश्वाच्या वृक्षाला येत असत आणि त्या 2-4 फुलांच्या वरती खूप मेहनत करून त्यांची स्वच्छता करावी लागते. जसा एखादा कंदील किंवा दिवा आधी स्वच्छ करावा आणि त्यात वात पेटवावी अशी व्यवस्था पूर्वी होती. पण आज अनेक हजारो फुलं जगात जन्माला आलेली आहेत. तेव्हा मी असा विचार केला की आधी सगळ्यांना आत्मसाक्षात्कार देऊन टाकायचा. दिवा कसा तरी लावून टाकायचा, धुकधुकतच काने पण लावून टाकायचा. मग त्या धुकधुकच्या प्रकाशात ते स्वतःच बघतील की माझा कंदील किती स्वच्छ आहे, तिथे काय आहे, काय त्रास आहे आणि स्वच्छ स्वतःच करतील, स्वतःच गुरुपून स्वतःच करतील. ही अशी व्यवस्था करा. आधी कळस मग पायसा म्हणतात तसा सहयोग आहे आजचा. आता समजा जर कुणी म्हटलं तुमच्या साडीवर एक काहीतरी काळं पडलेलं आहे समजा आणि अंधार आहे मला दिसत नाही तर कदाचित मला रागही येईल. जर मी म्हणेन की हा हे साडी म्हणजे मीच असं जर समजलं तर. पण समजा प्रकाश लागला तर दिसेल मी आपलं स्वच्छ करून येईल. जर स्वच्छ करण्याची सीमा माहीत असली ही शुद्ध विद्या, ही शुद्ध विद्या. आता हे फार गहन ज्ञान आहे आणि हे ज्ञान उचलून
सत्य उघडं करून तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या आशेने की तुम्ही समजा, ते लक्षात घ्या आणि ती सुबुद्धी तुमच्यात आहे असा विचार करून मी तुम्हाला सांगत आहे. ती नसली तर वाया जाणारच आहे, गेलीच आहे किती लोकांची, आणि माझी दिसली तरी काय करणार, मी प्रयत्नच करू शकते ना. पण प्रयत्न वाढते कणरगडिता असं म्हणता की आम्ही प्रयत्न केलेले आहेत, ते जर निष्फळ झाले तर ती जागा आम्ही सोडून दुसरी क्षेत्राने जातो, ते आम्ही ठरवलेलं आहे. कारण किती वेळ निष्फळ करायचं ते सुद्धा, त्याला सुद्धा एक नियम आहे, त्यालाही एक दंडच आहे. म्हणून ह्या वेळेला कमी नाटकाला येऊन जाते, इकडे तिकडे वेळ न घालवताना आत्मसाक्षात्कारानंतर हे जे लहानसं अंकुरलेलं झाड आहे ते मोठं केलं पाहिजे, प्रगल्भ केलंच पाहिजे. असं असलं पाहिजे की त्या झाडाखाली हजारो लोक येऊन राहिले. तर माझा प्रयत्न चालू आहे. क्षेत्रस्थळी इतकी जास्त चैतन्य आहे, शक्ती आहे, आदिशक्तीचं स्थान आहे, रामाचं स्थान आहे, सीतेचं स्थान आहे. त्या सर्व गोष्टीची इतकी मदत असताना सुद्धा जर कार्य होऊ शकलं नाही तर हात जोडावे लागते. रावणाचंच राज्य दिसतं इथे, मग काय करणार? रावणाच्याच राज्यात सोडून जावे. हे सगळे रावणांचेच भक्त आहेत, सगळे तुम्हाला सांगते. ते पैसे खाऊन सगळे रावणांचे भक्त. मी वृंदावन गोकुळ तिकडे गेले, ते तिथले जेवढे पैसे खाऊन सगळे बसलेले होते पंडे, सगळे कंसाचे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते भीती कंसाचे. इतकं सगळे काशी विश्वेश्वरात सुद्धा हे जेवढे काही तिथे पंडे बसलेले आहेत ते सगळे रोमन्स आहेत. इतिहासात सुद्धा तुम्ही बघाल तर लिहिलेलं आहे की रोमन्स येऊन ते काशीला बसले. तसेच ते बडे सगळे एकाहून एक आहेत, काही सांगायला असतात, आणि आपण त्यांच्याच पुढे जातो. काय करायचं? कोणीतरी ह्याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. पण हे सगळ्यात सांगताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की सहज योगच एक तुम्हाला जे कृष्णाने वचन दिलं होतं की तुमचं क्षेमाचं निर्वहन करेल, ते सहजयोगाने होणार. म्हणजे याची सिद्धता ह्याच्यात आहे, ते चुकीच येतं, त्याचे फायदे होतात आणि त्यांनी सर्व तऱ्हेच्या चिंता, दुःख, अरिष्टे सगळं ठेवून मी परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये आनंदात रमण करतो. 2-3 वर्षाच्या अनुभवानंतर मी आजही म्हटलेलं आहे. तर एका आईच्या मनाला काय म्हटलं की परत दुःख वाटतं की मुलांना काय वाईट नको वाटायला, तर वाईट वाटून घे. तुमच्या भल्यासाठी सगळं सांगितलेलं आहे, तुमचं भलं व्हावं. तुम्ही स्वधर्म सूर्य पाहावा ही एक फार इच्छा आहे. तेव्हा कोणी वाईट वाटून घेऊ नये. आईचं बोललेलं आमचं अव्याहत कार्य चालू. आता माझं 62 वर्षाचं वय आहे. खेडेगावात जायचं, खेडेगावात राहायचं, नदीवर आंघोळ करायची, खूप मेहनत पडते. त्या मेहनतीत आता जेवढं काय मिळेल तेवढं मिळवायचं. तेव्हा तुम्हाला काही प्रश्न असेल उगीच भांडत बसू नका. मला भांडायची मुळे हौस नाही. भांडायचं असलं तर उद्या घरी या, 2 बिंडे घेऊन आण. हा बोला प्रश्न